नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. डिंगोरे गावचे सुनील उकिरडे आपल्यासोबत आहे. त्यांची ओळख काय नवीन करायची गरज नाही, कारण की जो बहुचर्चित जो रस्त्याचा वाद आहे आणि त्या वादामुळं सुनील उकिरडेंचा म्हणजे या गटात तरी चेहरा प्रत्येक घरोघरी पोहोचला असेल, बरोबर ना? हो बरोबर. काय झालं होतं तेव्हा, जरा आठवण करून त्या लोकांना. काय नाही, थोडं रस्त्याचा इश्यू होता, पण आता झाला, रस्ताही झाला, सगळं झालं, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझ्याही तिथून ज्या रस्त्याला कमी जागा होती मी पण जागा दिली रस्ते. आता ते काय, तो वाद संपलेला आहे. मग वाद संपलाय, मग झालं काय होतं तेव्हा? झालं काहीच नाही. तो रस्ता वरच्या आदिवासी लोकांना किंवा त्या रस्त्याने जे ये जा करणार होते, ते थोडासा आमच्या वादाचा विषय होता रस्त्याचा, ते सामंजस्याने मिटून तो रस्ता झालाय. झालंय. मग नक्की मग काय घडत होतं तेव्हा? चालायचं त्यावेळेस. तुमची एक कांद्याचा तोडायचं चाललं होतं. हो, चाललं होतं, पण ते सगळ्यांनी सामंजस्याने काढून ती चाळे पण तोडली नाही, फक्त थोडीशी साईडला करून तो रस्त्याचं पूर्ण झालं. ते रस्ता पूर्ण झालाय. मग आता तुम्ही कोणासोबत आहेत? आता अंकुश आमले बरोबर. तेव्हा पण अंकुश आंबळे सोबत होतात का? तेव्हा पण बरोबर होतं, पण थोडे वैचारिक मतभेद होते आणि मी वेगळ्या अँगलनी विचार करायचा, त्यांचं पण आदिवासी समाजासाठी थोडीशी तळमळ होती, त्यामुळे थोडे मतभेद झाले होते, पण आता क्लिअर झाले. आता कोण उभं आहे त्यांच्याकडून? त्यांच्याकडून म्हणजे राष्ट्रवादीकडून? राष्ट्रवादीकडून नीलमताई आमले आणि सोनाबाई दाभाडे आणि एक दुसऱ्या त्या डावखरताई आहेत. मग कशी राहील तुमच्या गावातून परिस्थिती? परिस्थिती चांगली राहील. गावचा उमेदवार दुसरा विरोधी पार्टीत उमेदवार नसल्यामुळं गावचं तर चांगलं राहील. बरं, निवडून येतील 100% येतील. तिन्हीच्या तिन्ही सीट? तिन्हीच्या तीन येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे समोरचे जे दोन उमेदवार आहेत ते आहेत उमेदवार आहेत, त्याच्यामुळे त्यांना काही लोकांची पसंती मला तरी वाटत नाही राहील म्हणून. कारण जे आधी जे इच्छुक होते त्यांना नाराजी झाली त्यांची, हे आयात आल्यामुळं ते आपापच नाराजी तो आमच्याकडेच येणार 100%. आम्हालाच मतदान करणार. ठीक आहे. मग आपल्या यांच्याबद्दल काय सांगाल? कुणाबद्दल? आपले मग काय अंकुश शेट आंबळे? काय नाही, चांगलं व्यक्तिमत्व, राजकीय व्यक्तिमत्व चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. आता तुम्ही त्यांच्या सोबत काम करा. असं का बरोबरच आहे आम्ही आता काय.